याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना इथे खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात। इथे गर्दुल्ले, दारू पिणारे असे अनेक आणि मुलं मुली तर कॉलेज सुटलं की इथे नको ते बिभत्स अवस्थेमध्ये असतात या ठिकाणी। तो यह परिस्थितीला कुठेतरी आळा घालायला पाहिजे। वॉशरूम नहीं है, पहले तो वॉशरूम वहाँ पे है, सिर्फ बंद है, वो बहुत दिनों से उधर कोई जा भी नहीं, तो इतना गंदा स्मेल आता है, वहाँ पे पानी की सुविधा नहीं। और बॉयज़ का तो खुला रहता है, वहाँ पे गेट तो है नहीं लॉक, गर्ल्स का वो शटर बंद रहता है। हमें लाइब्रेरी जाना पड़ता है, कभी कार्ड मिलता है, वरना वो सिक्योरिटी वाला मना करता है। हमें तो वहाँ पे नहीं है तो घर पे या फिर डायरेक्ट गुरुद्वारा मंदिर की तरफ जाना है, पानी भी वहीं पे मिलता है और वॉशरूम भी हमें उधर ही जाना। काय करतो मॅडम, तुमचं येणार होतं तुम्हाला याची आहे ना, इनिशिएटिव्ह ना तुमचं। आणि गार्डनमध्ये स्टेजची लाईट कोणाच्या हातात आहे? स्टेजची लाईट आपण चालू करून घेतलेली आहे, मुलं खेळतात ना, मग त्याला तुम्ही जाळी लावायची जबाबदारी कोणाची आहे? जाळी लावायची कामं कोणाची आहे? तुम्ही आम्हाला लेटर द्या, आम्ही लावतो ती जाळी कशी आणि सुरक्षा कशी करायची बघतो। प्रत्येक गोष्ट आम्हीच तुम्हाला इनिशिएटिव्ह घेऊन सांगायची आणि तुम्ही कामं करायची ना। मॅडम मी 48 तास देतोय, याच्यानंतर आम्ही तुम्हाला काय देणार नाही, सगळ्या खेळाडूंना घेऊन येणार, मी इथे बसणार बसणार। नमस्कार, मी विजय गाते। आपण आता आहोत भारतरत्न सचिन तेंडुलकर या मैदानावरती। भारतरत्न सचिन तेंडुलकर या मैदानाला नाव तर दिलंय, पण सचिन तेंडुलकर सारखे प्लेयर घडण्यासाठी महानगरपालिका खडतडा निर्माण करते। ह्या परिस्थिती म्हणजे काय माहिती आहे का, इकडे जी क्रिकेट खेळणारे मुलं आहेत जे सरावासाठी इकडे येतात, ह्यांच्यासाठी वॉशरूम नाही, आणि वॉशरूम असले तर वॉशरूममध्ये पाणी नाही, तर ह्या मुलींनी ह्या महिलांनी जायचं कुठे? दुसरी गोष्ट, स्ट्रीट लाईट बंद आहेत, सगळ्या फुटलेल्या आहेत, कुठे ह्या लोकांचं अजिबात लक्ष नाही आहे। या सर्व गोष्टीसाठी मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे आणि मनपा अधिकारी जे आहेत त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। 48 तासाचा अल्टिमेटम दिला आहे की 48 तासामध्ये ह्या सगळ्या चुका आहेत ते तुम्ही सुधारा, नाहीतर आम्ही मनसे स्टाईलने तुम्हाला वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ। या संपूर्ण गोष्टी उद्यान विभागाचे कल्पित पिंपळे अधिकारी आज स्वतः इथे आलेल्या सगळ्या पाहणी केलेल्या आणि त्यांनी सांगितलं आहे की 48 तासामध्ये आम्ही हे काम पूर्ण करून देऊ। तुम्ही माझ्या मागे बघू शकता जी जागा आहे त्या जागेवरती मुलं वरती काय ना काहीतरी आपले रील्स बनवत आहे, काही आहे, पण उद्या समजा कुठली घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण? वरिष्ठ नागरिकांनाही याचा खूप त्रास आहे, गर्दोल्यांचा इथे वावर झालेला आहे, सिक्युरिटी गार्ड नाही, या संपूर्ण गोष्टीला जबाबदार कोण? हे बेजबाबदार वाढलेली महानगरपालिका लोकांचा पैसा टॅक्सच्या स्वरूपात घेते, पण लोकांना पूर्वरित पुन्हा करण्याची जेव्हा वेळ येते, जेव्हा ह्या सगळ्या सुविधांमधून, तर अशा सुविधाची उबडधोबडपणा करते। खड्डे पडलेले, खड्ड्यामध्ये दारूच्या बाटल्या पडल्यात, ह्याच्यावरती लक्ष देणार कोण? या संपूर्ण विषयामध्ये संदीप राणे आणि कल्पिता पिंपळे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। गेले 2-4 वेळी आम्ही पत्रव्यवहार केलेला, तर आमची 75% कामं झालेली आहेत। आता छोटी छोटी कामं जी राहिलेली आहेत त्या, आज फार मोठा विषय म्हणजे तो आज सिक्युरिटी गार्ड। या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे या ठिकाणी फार म्हणजे जे गरजुल्ले असतील, चरसी गांजा पिणारी लोक या ठिकाणी वावरत आहेत, आणि नगरपालिकेला फक्त पेपरावरच आहे। आपल्या मीरा भाईंदरमधून खेळाडू व्हायला पाहिजे, धोनी निर्माण व्हायला पाहिजे, सचिन तेंडुलकर निर्माण व्हायला पाहिजे, हे फक्त पेपरावरच आहे, बाकी कुठे याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन नाही। आज तुम्ही बघत असाल या मुली या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। आज या ठिकाणी ते प्रॅक्टिस करत असताना MCA मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं, सिलेक्शन असताना या ठिकाणी सराव करण्यासाठी ग्राउंड नाही, म्हणून तिथे शेरा लागला आणि जबरदस्ती लोकांना कांदिवली जायला खेळ लागतं। शोकांतिक आहे। मीरा भाईंदरमध्ये एका बाजूने तुम्ही फार मोठं स्तरावर जायला पाहिजे, लोक इकडे खेळाडू कलाकार निर्माण व्हायला पाहिजे घोषणा करतात, तर मला वाटतं फक्त पेपरावरच आहे। तर मला वाटतं मी आता त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। आमचे सिक्युरिटी गार्ड असतील, वॉशरूम असतील, तर त्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे, त्या ठिकाणी गरजुले जे फिरतात त्यांच्या आळा बसायला पाहिजे। सिक्युरिटी गार्डची आम्ही मागणी केलेली आहे। येणार कधी? आता त्यांचं म्हणणं आम्ही प्रस्ताव टाकला आहे। प्रस्ताव कधी? महिलांवर बलात्कार झाल्यानंतर, जेव्हा असे 10 जण न्यूज आल्यानंतर तुम्ही जागे होणार का? आणि या ठिकाणी पोलीस चौकी आहे, पोलीस चौकीचे दरवाजे कुठे असतात पण आतमध्ये कर्मचारी नाही, अशी परिस्थिती मीरा भाईंदरची आहे। तर मला कर्मचारी जे नसतील त्यांच्या बाबतीत मीरा भाईंदर महानगरपालिकेची वास्तू आहे, तर त्या वास्तूची देखभाल करण्याचं काम पण त्यांचंच आहे। त्या बाजूला गेटवर त्यांनी चौकी बांधली आहे, त्या ठिकाणी गार्ड नाही, तर ह्याची जबाबदारी सगळी त्यांची आहे। ते कुठे हे लोक इम्प्लिमेंटमध्ये आणत नाही। तर आयुक्त साहेबांचा मला कळकळीची विनंती तुमच्या मध्ये, आता कल्पिता पिंपळे मॅडम येऊन गेल्या, परत एकदा मी त्यांना 48 तासाचा वेळ दिला, ह्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही झालं तर या ठिकाणी खेळाडूंना घेऊन या ठिकाणी आम्ही तंबू बांधून या ठिकाणी आंदोलन करू, आणि संपूर्ण जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि कल्पिता पिंपळे मॅडमचे असेल, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। एका ठिकाणी भारतरत्न सचिन तेंडुलकरचं नाव दिलं जातं या ग्राउंडला, आणि ह्या ग्राउंडमध्ये तेंडुलकर जर बनण्याची इच्छा असेल तर त्या लोकांना नामुष्की येते। MCA सारखा मोठा शेरा दिला जातो की ह्याच्या पुढे आम्ही कुठलीही संस्था इकडे येणार नाही, खरं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। त्याबद्दल काय सांगतो? 100% तुम्ही विचार करा, गेल्या टायमाला आम्ही पत्रव्यवहार
केलेला आयुक्त साहेबांना आणि कल्पिता पिंपळे मॅडमने आम्हाला विनंती केली की मी सगळं काम करून देते, त्यामुळे कुठेच आम्ही गेलो नाही. सचिन तेंडुलकर साहेबांच्या इकडे आम्ही अपॉइंटमेंट पण घेतलेली, पण आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. तर तुम्ही विचार करा, एक सचिन तेंडुलकर साहेबांच्या इकडनं जर पत्र आलं असतं, भारतरत्न एक मीरा भाईंदर महानगरपालिका पत्र आलं असतं, त्यांना नाक कापायची वेळ आली असती. त्यामुळे मला पण या मीरा भाईंदरमध्ये राहत असल्यामुळे मला पण त्याचा अभिमान आहे. त्यामुळे माझं मीरा भाईंदरचं नाव कुठे खराब होता कामा नये. आणि हे जे काही कर्मचारी जे अधिकारी आहेत ना खालच्या ग्रेडचे, जे बांधकाम असतील, गार्डन असतील, हे काही कामाचे नाहीत. हे फक्त कामचोर आहेत. फक्त टेंडर काढायचं, त्या ठिकाणी विनाकारण खड्डे काढायचे. आज तुम्ही बघा त्या ठिकाणी खड्डे मारलेत. खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी व्हॉलीबॉलचं तुम्हाला हे येणार, टफ येणार होता. तुमच्या त्या टफचा ठिकाणा नाही, टेंडरचा ठिकाणा नाही, काय तरी पण खड्डे मारलेत. या खड्डे मारायला माणसं तर लागली असतील, त्या माणसांचे पैसे कुठे गेले? उगाच काहीतरी बिल बनवायचं, थातूर मातूर हे करायचं आणि पैसे खिशात टाकायचे. हा माझा जाहीर आरोप आहे. जे 48 तासामध्ये नाही गेलं तर जेवढे कर्मचारी या ठिकाणी कामाला त्यांना सगळ्यांना सस्पेंड व्हायला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. आणि या ठिकाणी जर महिलांवर कुठे अत्याचार झाला, काय बलात्कार झाला, काय झालं, तर संपूर्ण जबाबदारी आयुक्त साहेबांची असेल, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय. फार विश्वासाने बोलतोय, कारण आयुक्त साहेबांचे दुर्लक्ष, तुम्ही लोकांच्या व्यासपीठावर जाऊन मोठ्या मोठ्या घोषणा करता, हे रद्द करा, ते रद्द करा. नागरिकांच्या सुविधा काय आहेत? तुम्ही आज गटार तसेच्या तसे आहेत, ग्राउंड तसेच्या तसे आहेत. आज तुम्ही बघा कामगारांना 2-2 महिने पगार नाही. तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तुम्ही आज लोकांचे काय, आज गणपतीचा सण आला आहे आणि तुम्ही 2-2 महिने लोकांना पगार देत नाही. हे सगळे अधिकारी माजले आहेत असं मला वाटतंय. म्हणून यांना वटणीवर आणण्यासाठी काम फक्त महाराष्ट्र विमानसेनाच करू शकते. आणि 48 आम्ही परत एकदा वेळ दिले. त्यांनी विनंती आहे की त्याने एक सगळं काम करून घेण्यात यावं, ही प्रामाणिक परत इच्छा. नक्कीच मला गणपतीच्या सणाबद्दल एक विचारतो. गणपती, सार्वजनिक गणपती आलेले, उद्या घरगुती गणपती प्रत्येकाच्या घरी येतील, पण रस्त्यावरच्या खड्ड्याचं काम तर अजूनपर्यंत सुधारलं नाही. त्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, हे सगळं ना अळवावरचं पाणी आहे. अधिकाऱ्याने डांबराच्या रस्त्यावर कॉन्क्रीट टाकलंय. हे कुठलं सायन्स आहे मला अजून वेळ कळलेलं आहे. मोठे मोठे इंजिनियर फेल झाले आहेत, पण हे बांधकाम विभागाचे जे कर्मचारी समजलं की नाही, आज मला वाटतं फार मोठं रॉकेट सायन्स लोकांनी आणलं कुठून तरी, असं मला तरी वाटतं. हे टोटली भ्रष्टाचाराचं कारण आहे आणि भ्रष्टाचारच आहे. याच्यामध्ये कुठल्या तरी कॉन्क्रीटचा रिजेक्टेड माल आणायचा आणि तो टाकायचा त्या खड्ड्यामध्ये, लोकांना दिशाभूल करायची. गणपती आलेत म्हणून आता गणपती तर नवीन टेंडर, ह्यांची चमडी एवढी जाडी झाली नाही, काही फरक पडत नाही. आता मला वाटतं हे लोकांना ना थोबाड तोडण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला बांधकाम जे अधिकारी आहेत ना, त्यांना एक समज द्यायचं आहे, एवढं पण पोट फुटेपर्यंत खाऊ नका, जेणेकरून तुमचं भविष्य, हे उज्ज्वल भविष्य आहे ना तुमच्या मुलांचं, हे उद्ध्वस्त करू नका. ही तुम्हाला प्रामाणिक इच्छा आहे माझ्याकडे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. 48 तासात होईल काय नाही. आता साफसफाई आहे गार्डनमधली जी आहे ती तर रोजच असते. आणि जे विद्युतचा जो प्रॉब्लेम आहे ते विद्युत विभाग ते करून घेतील. सर, मॅडम, मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे की वॉशरूममध्ये पाणी नाही, महिला जात आहेत, मुली जात आहेत. नाही, वॉशरूममध्ये पाणीची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. त्या अनुषंगाने टाकी बसवलेली आहे. आता पाण्याचं कनेक्शन देतोय, पाण्याचं कनेक्शन दिलं का पाणी पण अवेलेबल होईल. माणसाने अल्टिमेटम दिलं 48 तासात, त्याच्यामध्ये ज्या सुविधा होत्या त्या सगळ्या सुधारल्या जातील. हो हो हो, येस, ओके.